मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलं आहे का की एका संताने मृत माशाला पुन्हा जिवंत केलं? नाथ संप्रदायाचे आद्य गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांच्या जीवनातील हे एक अद्भुत कथा आहे. चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, नाथ संप्रदायाचे आद्य गुरु मानले जाणारे मच्छिंद्रनाथ महाराज हे महान सिद्धयोगी होते. त्यांच्या योगशक्तीची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती. एकदा ते नदीकाठी ध्यान करत बसले होते, तेव्हा काही मच्छीमार तिथे आले. त्यांनी नदीतून भरपूर मासे पकडले होते. त्या माशामध्ये एक मोठा मासा मृत अवस्थेत पडला होता. मच्छीमार त्याला विकण्यासाठी घेऊन जात होते. मच्छिंद्रनाथ महाराजांनी तो मासा पाहिला. त्यांच्या मनात त्या जीवाबद्दल करुणा निर्माण झाली. ते शांतपणे उठले. त्यांनी ईश्वराचे स्मरण केले आणि त्या माशाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. असे सांगितले जाते की काही क्षणात त्या माशामध्ये हालचाल सुरू झाली. तो मासा पुन्हा जिवंत झाला आणि थेट नदीत उडी मारून निघून गेला. हे दृश्य पाहून सर्व मच्छीमार थक्क झाले. लोकांनी मच्छिंद्रनाथ महाराजांचा जयघोष केला. पण महाराज म्हणाले, चमत्कारापेक्षा दया मोठी आहे. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश असतो. म्हणून सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा. या घटनेनंतर अनेक लोकांनी हिंसा सोडून द्या आणि करुणेचा मार्ग स्वीकारा. मित्रांनो, मच्छिंद्रनाथ महाराजांची शिकवण सांगते की दया ही सर्वात मोठी शक्ती आहे. जय मच्छिंद्रनाथ महाराज. कमेंटमध्ये लिहा ओम नमो आदेश. मित्रांनो, अशाच नवनाथांच्या कथा, चरित्र आणि चमत्कारासाठी चॅनलशी जोडलेले राहा.